धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी दुहेरी संकटामध्ये सापडलाय। कळंब तालुक्यातील भोगजी शिवारामध्ये सोयाबीन पिकावर गोगलगायींचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे। दरम्यान तातडीने पंचनामा करण्याची इथल्या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। रातभर गोगलगाय जायच्या आणि दिवसभर जनावर सांभाळायची, त्याची बाकीचं काही कामच नाही। जेव्हा गोगलगाय नाही यायचा तर ही बियाचा खताचा खर्चच निघत नाही। सोयाबीन घेतली आमची 4,000 आता विकायला लागले 9,000 आमचं ते खताचं पोतं वाढलं 2,500 आणि दुसरी गोष्ट तयार नाही, ह्याच्यामध्ये बेकार परिस्थिती झाली आमची। दुबार पेरणी करायची वेळ आलेली आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी दुबार पेरणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। त्यामुळं एका बाजूला आसमानी संकट, अल निनोच्या आसमानी संकटामुळं बऱ्याच ठिकाणी पेरणी झालेली नाही आणि दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी पाऊस पडला आहे त्या ठिकाणी गोगलगायीनं सोयाबीन खाऊन टाकलेलं आहे। त्यामुळे अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडलेला आहे। मी आपल्या राज्याचे कृषी मंत्री भरणे मामांशी संपर्क केला, त्यांना याबाबत कल्पना दिली आणि त्यांनीही पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत।